चंद्रपूरमध्ये गणेशोत्सवात अटी आणि शर्ती देखील असतील। 75 डेसिबल आवाजात डीजे वाजवण्यास परवानगी आहे। नियमात बसणारं नियोजन आल्यास परवानगी असेल। सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भात निश्चित केलेलं आहे। डीजे जे साऊंड याचे पुढे जात आहे, जी मान्य सुप्रीम कोर्टची गाईडलाईन आहे ते 75 डेसिबलचे आहे। त्याचे वर जाणारी सगळी यंत्रणाला आपण जप्त करणार आहे। त्यामध्ये डीजे पण समाविष्ट आहे। डीजे इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे त्याची ध्वनीची लिमिट कधीच ते नियमचे आत बसत नाही आणि तसं सूचना आपण सर्व गणेश मंडळांना आणि डीजे यांना पण दिलेला आहे। आपण त्यांना हे पण आवाहन केलेलं आहे की त्यांच्याकडून नियममध्ये बसणारे कुठले तरी एक नियोजन आले पाहिजे आणि जर ते सर्वांना मान्य असेल आणि नियमच्या आत असेल तर त्याला आपण परवानगी देऊ। धुळ्यात अन्न आणि औषध प्रशासनाची धडक मोहीम आहे। 75 प्रकारच्या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणाकरता आता घेतलेले आहेत। परीक्षणाकरता घेतलेले आहेत हे नमुने। 5 ठिकाणी केलेल्या कारवाईत 836 पॅकेट अन्नपदार्थ जप्त आहेत। धुळे जिल्ह्यामध्ये 1 एप्रिलपासून प्रतिबंधित अन्नपदार्थाबाबत आपण 11 ठिकाणी कारवाया केल्या। यामध्ये काही ठिकाणी दुकान, गोडाऊन, वाहनं, तर अशा 11 कारवायांमध्ये जवळपास 36,50,000चा साठा जप्त केलेला आहे। यामध्ये ज्या वाहनामधून साठा वाहतूक होत होता ती वाहनं पण जप्त करण्यात आलेली आहे आणि ज्या गोडाऊनमध्ये साठा साठवलेला होता त्या गोडाऊनला पण आपण सील केलेला आहे। बातमी सोलापूरची। सोलापूरमधल्या अंकोलीत 40 किलो गांजा सापडलाय। शेतातील गायीच्या गोठ्यातच हा सगळा प्रकार लपवलेला होता। आरोपीला अटक करण्यात आली आहे। कारवाईत 20,19,000 रुपयांचा गांजा जप्त करण्यात येतोय। नंदुरबार शहरात आणि जिल्ह्यात पावसानं पाठ फुटली आहे। 10 दिवसात पाऊस झाला नाहीये तर 4 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय। पाणी पुरवठा करण्याचं नियोजन हे केलं जात आहे असं आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी माहिती दिली आहे। बघा 47% पाणी साठा आहे, त्याच्यात बी गाळ आहे, पण लोक तेच करतात। कोणी अधिकाऱ्याने काय सांगितलं मला माहित नाही, पण जर समजा पाऊसच नाही पडला तर आम्ही काय करू शकतो? मग कठोर निर्णय घ्यावेच लागतील। आता 2 दिवसाआड पाणी देतोय, नंतर 4 दिवसाआड पाणी देईल। लोकांची मानसिकता तयार आहे। लोकांना बी माहिती आहे बाकीच्या गावांमध्ये 10-10 दिवस 12-12 दिवस पाणी येत नाही, पण नंदुरबार हे भाग्यवान लोकांचं गाव आहे म्हणून आज 2 दिवसाआड तरी पाणी येत आहे आणि जर 10 दिवसात पाणी नाही आला, पाऊस नाही पडला तर मग 4 दिवसाआड सुद्धा नंदुरबार नगरपालिका पाणी देईल असं नियोजन आम्ही करतो आहोत। चंद्रभागा नदीत 18 जुलैला उजनीतून पाणी सोडलं जाणार आहे। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पाणी सोडलं जाईल। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। चंद्रभागेचं पाणी साधारण 18 तारखेला आपण सोडतोय आणि ते 22 तारखेला इथं 22-23 तारखेपर्यंत इथं पोहोचेल आणि चंद्रभागेमध्ये पाणी जेव्हा आवश्यक आहे तेव्हा पाणी असेल आहे। थोडंसं काही तांत्रिक अडचणी आहेत। अल्निनोमुळे पाणी कुठलं किती कसं सोडायचं याचे काही नियम बनवलेले आहेत, त्यामुळे या सगळ्या गोष्टी मंत्रिमंडळात पुढे ठरतात। खाली आता कालवा समितीला अधिकार राहिलेले नाहीत, मंत्र्यांना अधिकार राहिलेले नाही। त्या संदर्भात पाणीचा वापर ऑगस्ट पर्यंत पिण्यासाठी पाणी शिल्लक राहिलं पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे। मुंबईकरांकरता मोठा दिलासा आहे, कारण विस्कळीत झालेली रेल्वे ही आता हळूहळू पूर्वपदावर येते। लोणावळा कर्जत दरम्यान दरड कोसळल्यानं रेल्वे विस्कळीत झालेली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।